अरे बिलकुल, मी काय बोलतोय, परवा मी बाऱ्याबागा गेलो होतो ना, तेव्हा आमच्या इकडून रिक्षासमोरून मध्येच कोणतरी गेला समोर. आम्ही तिथे थांबलो, पण काय साईडने कोण दिसलाच नाही, गायबच झाली सगळी. काय बोलतोय काय? मी रात्री 2 वाजता आलो ना मुंबईवरनं, तेव्हा मला पण 5 खडी उडायचा आवाज येत होता मला. काय बोलतोस काय? बेकार एकदम. कोणतरी असणार यार, पाठी बघते कोण दिसत नव्हता. पाठी बघितलं की समोरनं आवाज यायचा खाड्यांचा. ते तो दरवर्षी आमोश असते ना त्या टायमाला तुमच्या घर कोण ना कोणतं दरवाजा आवाज येतो दररोज. काय बोलतोस काय? वेगवेगळा आवाज येतो दररोज. आपल्या गावात होते त्यांचा वारा लागायला मिळत. अरे मी काय बोलतोय, अरे आमच्या 12 वाजता कोणत्या जाऊ सगळं असतो पाठचा काय? तो पाठचा ठाप 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 असा आवाज येतो. बेकार विषय आहे. बेकार विषय आहे. बेकार विषय. हे चला त्याला 12 वाजले, उद्या कॉलेजला जायचंय. जाऊया आपण घरी. जाऊया कॉलेजला. मी काय बोलतोय, मी इकडून गेलो ना, लय मोठा रे, मला 4 मिनिटं लागतात. इथं होते मला, मी हरवून जातो, मी 1 मिनिटात तुमची माझ्या जवळ आहे घरी. जाशील ना एकटा पण? हा जाईन मी, नाही घाबरत. माझी टॉर्च घेऊन जातो. चला येतो. आणि पोचल्यावर मला लगेच कॉल कर. येतो. अरे सावकी, हा मला घाबरायला वाटतं, जाईल ना मी घरी. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? आमच्या गावात कोणतरी आहे. आई महालक्ष्मी, आता तूच वाचव. आई महालक्ष्मीच्या आश्रयाने घरी पोचलो. वाचलो वाचलो. शेवटी कितीही संकट आले तरी श्रद्धा, भक्ती आणि धैर्य असेल तर देव स्वतः रक्षण करायला येतो.